नमस्कार बालदोस्तांनो. नमस्कार. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी एक तुम्हाला फनी गोष्ट सांगते, मजेशीर गोष्ट. हां, तर काय तर एका ठिकाणी एक नवरा बायको राहत असतात. तर ते नवरा बायको राहत असतात, त्यांच्या घरात कोणी नसतं, मुलबाळ त्यांचं नवीनच लग्न झालेलं असतं. सासू सासरे वगैरे कोणी नसतं त्यांच्याकडे. दोघंच नवरा बायको राहत असतात. पण काय, नवऱ्याला तर कामावर जायलाच लागतं. सगळीकडे पप्पा कामावर जातात, आई घरात असते, घरातलं काम करते ना, तसेच ती बाई पण घरात असते. आणि पूर्वीची गोष्ट आहे, पूर्वी तर कोणी बायका सर्व्हिसच नाही करायच्या. तर तशी ती बाई घरात राहते आणि नवरा कामाला जातो. पण नवरा कामावरून आल्यानंतर रात्री जेव्हा ते दोघं जेवायला बसतात, तेव्हा नवरा जेवायला घेतो, ती नवऱ्याला जेवायला वाढते. आणि नवरा म्हणतो तू पण घे जेवायला. तर ती म्हणते माझं जेवण चुलीत. काय बोलते? माझं जेवण चुलीत असं बोलते. एक दिवस झालं म्हणतो चुलीत चुलीत काय, तू जेव ना. नको, नाही म्हणते माझं जेवण चुलीत. काही झालं तरी म्हणते माझं जेवण चुलीत असं बोलते आणि जेवतच नाही. आणि होत तर असते चांगली जाडी जाडी. तर नवरा विचार करतो असं कसं, ही खात नाही मग ही जाडी कशी होते. माणसाने खाल्लं तर माणूस जाडं होईल ना. हिला कधी विचारावं जेवण जेव, माझ्याबरोबर तू जेव, तरी जेवतच नाही. कधी पण विचारावं तर माझं जेवण चुलीत, माझं जेवण चुलीत असं करायची ती. तर नवऱ्याला मग एकदम डाऊट येतो, शंका येते की नाही, ही आपल्या पाठीमागे काहीतरी खात असणार. असं कसं, माणूस असं उपाशी कसं राहू शकेल. कुठच्याही माणसाला खायला हे पाहिजेच. मग एक दिवस नवरा काय करतो माहितीये, मी कामावर जातो असं सांगतो, डबा बिबा बांधून घेतो आणि ना घरातच लपून बसतो एका ठिकाणी. म्हणतो आज मी हिची चोरी पकडतो, जी काहीतरी खात असणार. खाल्ल्याबद्दल प्रॉब्लेम नाही, पण तू माझं जेवण चुलीत, माझं जेवण चुलीत असं कशाला करते ना. खाल्लं तर खाल्लं, बोल मी खाल्लं, मला भूक नाही म्हणून. म्हणून नवरा घरात एका ठिकाणी लपून बसतो आणि बघतो ही दिवसभर काय करते काय करते. तर नवरा जसा कामावर जातो तशी ही आंघोळ पिंघोळ करून घरात आपली मस्तपैकी वावरत असते. आणि तेवढ्यात काय होतं, सकाळी तिकडे त्यांच्या दारावर एक ऊसवाला येतो. ऊसवाला, सगळे फेरीवाले येतात ना दारावर काय काय विकायला. हा, तसा तो डोक्यावर ऊसाची मोळी ठेवतो आणि तो ऊस घ्या ऊस, ऊस घ्या ऊस करत येतो. तर ही त्याला बोलते ऊसवाला इकडे इकडे. आणि ती त्याच्याकडनं 4 ऊस घेते. किती? 4 ऊस. आता ऊस केवढा मोठा असतो सांग बरं. 4 ऊस घेते आणि चारीच्या चारी ऊस खाऊन टाकते. सगळे चांगले मस्त अगदी कापून बिपून करून सगळे ऊस खाते. आणि मग त्याची ती जी काही हे उठतं ना, असं बारीक झालेलं, ते लांब फेकून देते. ते होतं. मग नंतर घरात येता जाता काय 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 खाते. मग दुपार होते ना, तर काय होतं, दुपारी ती भात करते चांगला आणि दही भात खाते. मस्तपैकी एवढ्या मोठ्या भांड्यात भात करते आणि तो दही भात खाते. हां, मग ते झालं. त्याच्यानंतर झोपून उठते बिटते. मग संध्याकाळ होते ना, तर संध्याकाळच्या वेळेला काय होतं, पुन्हा दारावर कोणतरी एक फेरीवाला येतो. असे सारखे त्यांच्या दारावर फेरीवाले येतच असतात. तर पेढेवाला येतो एक. मग ही पेढेवाल्याला हाक मारते, ए पेढेवाला पेढेवाला इकडे ये. म्हणजे काय, तो म्हणतो कसे दिले पेढे, काय दिले पेढे विचारते. आणि ती त्याच्याकडनं पावशेर पेढे घेते. किती? पावशेर. हां, पावशेर म्हणजे पाव किलो. आपण आता किलो बोलतो. पूर्वीचे लोक त्याला शेर बोलायचे, 1 शेर 2 शेर असं बोलायचे. पावशेर पेढे घेते आणि ते पावशेरच्या पावशेर सगळे पेढे खाऊन टाकते. एक पण पेढा नवऱ्याला ठेवत नाही. त्या नवऱ्याला कसं काय कळणार, हिने सगळे खाऊनच टाकले, नवऱ्याला एक पण नाही दिला. मग नवऱ्याला कसं कळणार की घरात काही होतं किंवा काही हिने घेतलं. त्याला काही कळत नाही. हा बघतो, अरे मारी, सकाळी हिने 4 ऊस खाल्ले, मग पुन्हा घरातलं सटरफटर खाल्लं, त्याच्यानंतर दही भात खाल्ला, पुन्हा संध्याकाळी पाव किलो पेढे एकटीने खाल्ले. असं खाल्लं तर हिला कशी भूक लागेल. मग ही आपल्याला बरोबर बोलते, माझं जेवण चुलीत. काय बोलायची? माझं जेवण चुलीत. म्हणून ही असं बोलते. मग नंतर नवरा बघतो, ही जरा अशी पुढे बाजूला गेले ना, तसा नवरा ऍक्टिंग करतो कामावरनं आल्यासारखी आणि तो येतो. आणि येतो पण त्याला राग आलेला असतो की हे अशा आपल्याशी खोटं का बोलते ना, लबाडी करते ती. म्हणून त्याला राग येतो. तो बोलायला बघत नाही, नुसता धुसफूस धुसफूस करत असतो. तर हिला काय कळत नाही की नवऱ्याला झालं काय आज आपल्या, हा असा काय धुसफूस धुसफूस करतो. म्हणून ती त्याला विचारते, अशी काय धुसफूस. काय विचारते? अशी काय. व्हेरी गुड, अशी काय धुसफूस. तर तो म्हणतो सकाळचे 4 ऊस. काय बोलतो? सकाळचे 4 ऊस. मग ही तुम्ही मनात अरे बापरे, हा 4 ऊसच कसा बरोबर बोलला.
आपण पण ऊस खाल्ले ते किती? चार. 4च होते. बरोबर, 4च ऊस खाल्ले. आणि हा पण बोलतोय 4 ऊस. मग थोडा वेळ शांत बसते, काय बोलत नाही. तिला भीती वाटते की आता हा नवरा आपल्याला काय बोलेल की काय, बोलेल की काय, असं आपलं तिला ती भीती वाटत असते. मग काय होतं माहितीये, ती त्याला विचारते कसा काय बेतभात. आता नवऱ्याला तिला बोलतं करायचं असतं, नॉर्मल करायचं असतं, म्हणून विचारते कसा काय बेतभात. म्हणजे आज तुमचं काय प्लॅनिंग आहे? आपण बाहेर जायचं, सिनेमाला जायचं, माझ्या आईकडे जायचं, तुमच्या आईकडे जायचं, काय करायचं? आज काय तुमचा बेतभात आहे? असं ती त्याला विचारते. तर असं विचारल्यावर काय हा म्हणतो दुपारचा दही भात. काय बोलतो? दुपारचं दही हा, भात. कारण तिने भांडं भरून दही भात खाल्लेला असतो ना, म्हणून तो तिला आठवण करून देतो दुपारचा दही भात. त्याला पण समजत नसतं की हिला मी कसं बोलू. हा, म्हणून तो बोलतो दुपारचा दही भात. असं म्हटल्यानंतर हिला पुन्हा डाऊट येतो, अरेच्या मारे याने दही भातच कसा काढला? आज आपण दुपारी दही भातच खाल्ला. आता सकाळचा 4 ऊस बोलला, आता दही भात बोलला. मग ती पुन्हा गप्प बसते, नवऱ्याला शांत होऊन देते, काय बोलत नाही, काय नाही. तरी पण मग नंतर मग हळूहळू ती नवऱ्याजवळ जाते आणि काय काय प्रश्न विचारते. तर नवऱ्याला खूप राग आलेला असतो ना. नवरा तिने काय विचारलं की इकडे बघायचा, पुन्हा काय विचारलं की तिकडे बघायचा, तिच्याकडे बघायचाच नाही, काहीतरी असं करायचं, इकडे बघ तिकडे बघ. तर मग ती नवऱ्याला विचारते असं काय आडेवेडे, म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलत का नाही, का बरं आडेवेडे घेता? असं न बघणं त्याला म्हणतात आडेवेडे घेणं. उगाचच लक्ष न देणं वगैरे त्याला म्हणतात आडेवेडे घेणं. हां, तर ती विचारते असे काय आडेवेडे? तर हा म्हणतो संध्याकाळचे पावशेर पेढे. काय बोलतो? संध्याकाळी पावसे. पावशेर पेढे, म्हणजे ते पावशेर पेढे तू सगळे खाल्ले ना. मग तिला कळतं की नाही, आपल्या नवऱ्याने नक्की आपल्याला बघितलंय. मग ती नवऱ्याला सॉरी बोलते, चुकलं माझं, मी असं खाल्लं पण तुम्हाला बोलले नाही. मग नवरा बोलतो की तू असं कशाला केलंस? खाल्लं तर खाल्लं, मी तुला पैसे देऊन जायचो, तुला खाण्यासाठी द्यायचो, मग सांगायचं ना मी खाल्लं म्हणून. असं खोटं नाही बोलायचं किंवा गप्प नाही बसायचं. मग ती तेव्हापासून असं चोरून खाणं सोडून देते. मग जे काय खाते पिते ते नवऱ्याला पण सांगते आणि नवऱ्याला पण देते, स्वतः पण खाते, आणि मग दोघे जण आनंदाने नांदायला लागतात. तर गोष्ट आवडली तर लाईक करायची, शेअर करायची आणि सबस्क्राईब करायची. बरोबर. दुसऱ्या गोष्टीपर्यंत टाटा, बाय बाय.